आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आपल्या सगळ्यांना आवाहन करते की आपण आजच्या या भारत बंदमध्ये ताकदीने सहभागी व्हा. आजच्या या भारत बंदचा जो आपण आव्हान करतात याची सभा मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे कामगारांना शेतमजुरांना शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. शेतकरी एकजूट जिंदाबाद 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 शेतकरी विद्यार्थी व कामगार महिला एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे कामगारांची सामाजिक सुरक्षा काढून घेणारा नवी कामगार संहिता रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे. अरे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा नवा अमेरिका करार रद्द झालाच पाहिजे झालंच पाहिजे झालंच अरे पाहिजे. कापूस सोयाबीन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मरणाच्या सरणावरती लोटणारं मोदी सरकार मुर्दाबाद 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 अरे मरणाच्या सरणावरती लोटणारं मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे शेतकरी शेतमजूर विद्यार्थी व एकजुटीचा अरे नवीन रोजगार हमी कायदा जो शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना वंचित करणारा रद्द झालाच पाहिजे अरे शेतकरी शेतमजूर कामगार हिताचा रोजगार हमी कायदा पूर्वपणे चालू राहिलाच पाहिजे अरे देशातल्या 80% लोकांना देशोधडीला लावणारा नवा व्यापार करार रद्द झालाच पाहिजे अरे देशातल्या जनतेवरती वरवंटा फिरवणारा नवा व्यापार अमेरिका कायदा रद्द झालाच पाहिजे अरे देशातल्या जनतेला अंधारात ठेवून केलेला कायदा रद्द झालाच पाहिजे अरे देशाच्या संसदेला शेतकऱ्याला शेतमजुराला कामगाराला माहिती नसताना केलेला अमेरिका करार रद्द झालाच पाहिजे अरे स्वतःचे काळे कारनामे वाचवण्यासाठी केलेला अमेरिका करार रद्द झालाच पाहिजे अरे सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या लहान मुलीवर अन्याय अत्याचार करणारा मोदी मुर्दाबाद अरे सर्वसामान्यांच्या जगभरातल्या लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या क्रूर कर्माला पाठिंबा देणारा मोदी मुर्दाबाद आज देशभरामध्ये होणाऱ्या या संपाच्या अनुषंगानं या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिरसाळा या ठिकाणी शेकडो शेतकरी शेतमजूर विद्यार्थी युवकांची रॅली झालेली आहे. यामधून हा संदेश या देशाच्या सरकारला देऊ इच्छितोय की ज्या पद्धतीची धोरणं तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या विरोधामध्ये घेत आहात या विरोधामधली एकजूट मोठ्या ताकदीनं होती आहे. ज्या पद्धतीचं धोरण तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार करार करत आहात या व्यापार कराराच्या आडून आपण केलेले काळे कारनामे लपवण्यासाठी या देशातल्या जनतेला तोंड घुसी पाडत आहात. या सगळ्यांच्या विरोधामध्ये आता मात्र एक मोठा एकजूट या भागातल्या लोकांमध्ये झालेली आहे आणि म्हणून हा करार बेकायदेशीरित्या ज्या पद्धतीने या सरकारने संसदेमध्ये न आणता कुठल्याही वैधानिक पातळीवरती चर्चा न करता या देशातल्या जनतेला अंधारात ठेवून आपल्या देशाच्या सार्वभौमत्वापेक्षा आपल्या देशाच्या संवैधानिक ढाच्यापेक्षा साम्राज्यवादी देशाच्या प्रभावाखाली येऊन त्याच्या दबावाखाली येऊन जो करार केलेला आहे जो करार या मराठवाड्यातल्या या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना पुन्हा एकदा मरणासाठी शरण रचणारा असणार आहे. कापूस सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी प्रचंड अडचणीचा आणि त्यांना मोठ्या जोखमीवर टाकणारा हा करार असणार आहे. या कराराच्या विरोधामध्ये सुद्धा शेतकरी शेतमजूर विद्यार्थी व मोठ्या ताकदीने सरकारला विरोध करणार आहे. ही दखल सरकारने घ्यावा आणि मुंह में राम आणि बगल में छुरी हे नाटक आता जास्त काळ मोदी साहेबांचं चालणार नाही. ही बाब देशातल्या लोक